पवित्र पुण्यभूमी आश्रम मठ सलगर खुर्द तालुका मंगळवेढा उत्सवानिमित्त कार्यक्रम सोहळा 2025 श्री संत सद्गुरु एकनाथ महाराज यांचे शिष्य हरिभक्तिपरायण शहाजी महाराज धायगोंडे वस्ती सलगर खुर्द सालाबाद प्रमाणे रामनवमी उत्सव ते साजरा करीत असतात। याही वर्षी पांडुरंगाच्या कृपाआशीर्वादाने आई वडिलांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू आहे। कारण मंगळवेढे भूमी म्हणजे संतांची भूमी आहे असं म्हटलंय की गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवेढे भूमी संतांची। आणि या सलगर खुर्द मध्येच अगदी गरीब कुटुंबामधून शहाजी महाराज धायगोंडे हे दरवर्षी हा उत्सव साजरा करीत असतात। आणि या कार्यक्रमासाठी सलगर परिसरातील भाविक आसबेवाडी शिवणगी फुलजंती सलगर खुर्द सलगर बुद्रुक येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात। महाराज अगदी तन मन धनाने हा सोहळा साजरा करतात। या ठिकाणी महाराजांची छोटीशी पर्णकुटी या भाविकांनी आपल्या स्वइच्छेने मंदिरासाठी सहकार्य करावं। मंगळवेढा संतभूमी श्री संत दामाजी पंतांच्या पवन स्पर्शानं निर्माण झालेली मंगळवेढा संतभूमी आणि त्याच मंगळवेढ्याच्या दक्षिण बाजूस असणारे सलगर खुर्द छोटंसं गाव। आणि या गावात धायगोंडे महाराजांनी एक असा ध्यास घेतला की संतांचे संगती मनोमार्गती आकळावा श्रीपती येणे पंते हा ध्यास मनी घेऊन त्याने आपल्या मनाला देवाविषयी आपुलकी निर्माण केली। आणि त्या आपुलकीच्या सानिध्यात येऊन या छोट्याशा माळरानावर ही भगवंताची पर्णकुटी निर्माण केली। आणि त्या पर्णकुटीत ज्याप्रमाणे भगवान शंकर जसे आपल्या डोंगरावर जाऊन तपस्या करत होते तसेच या रानावनात येऊन आमचे धायगोंडे महाराजांनी या लहान पर्णकुटीत त्या भगवंताची ध्यानधारणा स्थापन केली। आणि त्यांना गुरु लाभले आणि त्यांच्या या गरीब कुटुंबाशी त्यांनी निगडीत राहून या वारकरी संप्रदायांचा ठसा त्यांनी हाती घेतला। आणि त्यांच्या आवडीप्रमाणे प्रत्येक वर्षी ते भारूड कीर्तन भजन प्रवचन संतांच्या सानिध्यात जाऊन त्यांनी आपुलकीनं हा वाङ्मय निर्माण केला। त्यांच्या या छोट्याशा आपल्या बोलण्यावरून आम्ही त्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झालो आणि आम्हाला त्यात सहभागी होण्याची आम्हाला ही पात्रता मिळाली। त्याबद्दल संत वाङ्मयात आम्हाला येण्याचे त्यांच्यामुळे सानिध्यात आलो आम्ही। धन्यवाद धायगोंडे महाराज, धन्यवाद। ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला श्री संत दामाजी पंताने गंगा आणि जमुना नावाची पेये भरलेली धनधान्याची वाटून टाकली। अशा मंगळवेढे भूमी संताच्या दक्षिणेकडील बाजूस छोटंसं सलगर खुर्द गाव आणि अशा या लहान खेडेगावात हा नाम जपाचा सोहळा अगदी उत्साहात चालू आहे। आता महाप्रसादाची पंगत झाली
आणि महाप्रसाद चालू असताना महिला, बाल, तरुण, पुरुष मंडळी आणि लहान थोरांनी हा प्रसादाचा आस्वाद घेतला आणि प्रसादानंतर आता थोड्याच वेळात हरिभक्तीपरायण विनायक रंगनाथ गुरव उदनवाडी सहकारी नंदू तोंडसे महाराज फटेवाडी तालुका मंगळवेढा आणि हार्मोनियम साथ आमचे भारत आप्पा मंडले डिक्सळ आणि तसेच ढोलकी सम्राट दिनेश महाराज रणदिवे आणि त्यांचे सहकारी रामचंद्र केंगार, सोंगी भारुडकर वयस्कर असून सुद्धा या हरिनामाची किती गोडी आहे पहा. संतांचे संगती मनोमार्गती आकडावा श्रीपती येणे पंते या चाललेल्या नामघोषासाठी तुम्ही संतजन मायबाप या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा. या चाललेल्या नाम सप्ताहात सांगण्याचं तात्पर्य एकच, जसे पुंडलिकाने माता पित्याची सेवा केली, पण पुंडलिकासारखं जरी जमत नसेल तर असणाऱ्या मायबापाची सेवा करावी. माता पिता दैवत असता घरी त्याने कशाला जावे पंढरपुरी. मायबाप हेच दैवत खरे आहेत मायबाप आणि मात्या पित्याची सेवा करावी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय राम जय राम कृष्ण हरी. जय राम जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.
मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सांगा 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 मुळा भाजी पंढरीचा पांडुरंग एकनाथा Thank you.
हां, जय हरी. मी श्री हरिभक्त परायण अखिल भाविक वारकरी मंडळ भारूड समिती जिल्हा प्रमुख आज आपल्या सलगर खुर्द गावामध्ये श्री हरिभक्त परायण शहाजी महाराज धायगोंडे यांच्या पवित्र भूमी आश्रमामध्ये आलेलो आहे. हा आपला कार्यक्रम साधारण किती वर्षापासून चालू आहे? 2021 पासून मला ह्या पांडुरंगाचा छंद लागलेला आहे. आपण आपले गुरु एकनाथ महाराज पंढरपूर त्यांच्यापासून तुम्ही अनुग्रह घेतला. हा कार्यक्रम जे तुम्ही करता याला काय ग्रामस्थांची कोणाची म्हणजे तुम्हाला मदत मिळते का? तसं म्हणावं तसं नाही. गरीब परिस्थितीमुळे आम्ही रोज मजुरीने जात होतो. काय काय कार्यक्रम दररोज साजरा करता? आषाढी वारी, पायी दिंडी सोहळा. इथून 3 वर्ष मी पायी दिंडी चालत नेलेला आहे. सलगर खुर्द ते पंढरपूर पायी. जय हनुमान भजनी मंडळ सलगर खुर्द. भजन प्रवचन करतो मी. आता ह्या कलियुगामध्ये नामाचा आधार पाहिजे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याण संतांच्या निभूती देह कष्टी परोपकार. हे आपला मराठी मुलूक म्हणजे साधू संतांची भूमी. तुकाराम महाराज गोरोबा चोकोबा असे कितीतरी होऊन गेले. या संतांनी फार मोठे काम केले. आपला समाजाला भक्तीची, ज्ञानाची आणि परोपकाराची शिकवण त्यांनी दिली. ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी रामदासाचा दासबोध, तुकारामाचा अभंग गाता. संत म्हणजे तसा हे अगरबत्ती आहे, स्वतः जळतो, इतरांना सुगंध देतो. संतांचे हे कार्य आहे. हा महाराष्ट्रात एक संत होऊन गेला, ते आपला विनोबाजी भावे. आपला महाराष्ट्रात कुलबा नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात गागोदे नावाचे एक गाव आहे. त्या गावात दिनांक 11 सप्टेंबर 1885 रोजी विनोबाचा जन्म झाला. संत वाङ्मयात येण्यासाठी तुम्हाला कोणाचं म्हणजे मार्गदर्शन? आपण मजुरीने कामाला जायतो आणि काम करता करता हे देवाची भक्ती करावं असं मनामध्ये निर्माण झालं. असंच काम करत असताना दिंडिया पताकाचा गर्जना आपल्याला कानी पडले. त्या कानातून आपल्याला प्रकट झालं की आपण संसारात कितीही केलं तर संसार ही दुःखमूळ आहे. मनामध्ये भावना प्रकट करून मी 2001 मध्ये निर्माण केलं की आपला सलगर खुर्द गावातून जे कोणी येईल त्यांना नवीन कपड्याचा आयार करून भगवंताचा ओढ नसलेला भक्तांना दिंडीमध्ये सामील करून पायी दिंडी 16/2021 पासून मी नेण्याचा प्रयत्न केला. किती जरी रात्रंदिवस काम केल्याने सुख नाही. जे भारूड कीर्तन भजन म्हणतो हे जेवढं करतो तेवढं आम्हाला सुख समाधान वाटतं.